पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, काही दिवसापूर्वी एक छोटी मुलगी म्हणजे अगदी छोटी नाही, 23 वर्षाची एक मुलगी मरण पावली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. तिचं नाव जियाना म्हणून आहे. त्यांच्या घरातील लोकांनी व्हॉट्सअप मध्ये संगणकाला कळवले. तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आमची मुलगी जियाना आज देवाघरी गेली आहे. हालेलुया. 23 वर्षाची मुलगी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोजच्या जीवन, रोज देवाच्या सान्निध्यामध्ये, देवाच्या आठवणीमध्ये, देवाच्या गौरवासाठी जगली. ही मुलगी कुठे मोठा प्रवचन द्यायला वगैरे गेलेलं नाही, तरी तिचं जीवन मात्र देवाला स्मरून ती जगली. प्रेज द लॉर्ड. तर मुलांच्या मुलींच्या सारखे ती इंस्टाग्राम मध्ये होती. इंस्टाग्राम मध्ये देवाविषयी गोष्ट ती निरंतर पाठवत असायची. देवाचं गायन, देवाची प्रार्थना. हालेलुया. ती ज्या देवाला ओळखलेला आहे त्या देवाकडे बाकी लोकांना त्या देवाच्या ओळख देत होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक लोकांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा तिने प्रार्थना करणाऱ्या लोकांना शेवट बोललेली गोष्ट अशी आहे, मला मागे नको ओढू, मला पुढे जाऊ दे. मला मागे नको ओढू, मला माझा सर्वात आनंदी माझा परमेश्वर जे आहे त्याच्याकडे जाऊन तिकडचा आनंद मला लुटायचा आहे. मला मागे नको घेऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये तिच्या गोडी घेऊन जाण्यासाठी अनेक लोक आनंदाने उत्साहाने साथ देत राहिले. कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही एक संत व्यक्तीच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहे. फादर लोक सुद्धा संधी साधून त्यांच्या गोडी कॅरी करायला जाऊन खाता दिली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. आपले जीवन, आपले घर, आपले कुटुंब हे देवाने आपल्याला स्वर्गामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा कसा प्रकारे जगत आहे तसा प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा तिकडे राहत आहे, तसे आपण इकडे येऊन आपण राहत आहे ते वातावरण पक्का करून घेण्याच्या कामामध्ये आपल्याला उतरवण्यासाठी देवाने संधी दिली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने आपल्याला एक गोष्ट बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या दिवसांमध्ये मी YouTube मध्ये बोललेली गोष्ट आहे. हालेलुया. तू जर माझा ऐकणार, माझ्या वचनानुसार तू जर चालशील तर तुझा शत्रू माझा शत्रू. प्रेज द लॉर्ड. कौटुंबिक जीवन, लग्न संस्कार स्वीकार करायला जेवढे लोक पुढे जात आहे
त्या सर्वांना लग्न संस्कार स्वीकार करायच्या अगोदर शैतानावर जय मिळवायची गरज आहे. लग्न संस्कार स्वीकार करायच्या अगोदर आपण शैतानावर कसे जय मिळवणार? प्रेज द लॉर्ड. एक निरंतर आपल्या समोर एक प्रश्न म्हणून यायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुझा पप्पा प्रार्थना करणारा असेल तर, तुझी मम्मी प्रार्थना करणारी असेल तर, हालेलुया, पप्पाचा मम्मीचा कृपा एक आशीर्वाद म्हणून तुझ्यापर्यंत येऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो भी त्यांच्या ग्रंथामध्ये 6वा अध्याय जेव्हा आपण वाचतो, हालेलुया, तिकडे आपल्याला दिसून येणारी गोष्ट असे आहे, पप्पाच्या प्रार्थनेच्या फळाने. पप्पा जरी चालू फिरू शकत नाही तरी एक देवदूत मुलाला लग्नाच्या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये घेऊन जात आहे. प्रेज द लॉर्ड. मी ते काय बोलतो, तुम्ही तुमच्या मुलांच्या विषयी आता भावनामध्ये पाहायचं. माझा मुलगा लग्नाला जात आहे, माझी मुलगी लग्नाला जात आहे. हालेलुया. त्याचा तयारी चालू आहे, एंगेजमेंट बाकी सर्व गोष्टी करायच्या आहे. हालेलुया. मी त्याच्या सोबत हर ठिकाणी जाऊ शकत नाही. माझ्या जीवनाचा फळ देवदूतांना परमेश्वर पाठवून देणार. ते पापामध्ये पडू नये, वाईटामध्ये राहू नये. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा शत्रू माझा शत्रू होणार, हे देवाचं वचन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा शत्रू म्हणजे कोण आहे? जुन्या करारातील लोकांना कळालं नाही, ते नवा करारामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपले शत्रू म्हणजे शैतान आहे. हालेलुया. त्या शैतानाचा पराभव कसे करू शकतो? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये स्वर्गातून आशीर्वाद येण्यासाठी तुम्ही या सगळ्या जबाबदारी देवाला आणि देवाच्या देवदूतांना तुम्ही सोपवून द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचे देवदूत तुमच्या मुलांच्या विषयी इंटरेस्ट घेऊन त्या संबंधामध्ये करायला पाहिजे ती सगळे गोष्टी व्यवस्थित करून तुम्हाला मार्गदर्शन देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या पुढच्या वाक्यात, पुढच्या लाईन मध्ये बसलेले आपले एक छोटा मुलगा आहे. हालेलुया. त्या मुलाचं एक ऑपरेशन झालं. त्या मुलाने सांगितलेलं, छोटा पोरगा आहे, त्या मुलाने बोललेले गोष्ट असे आहे, माझं ऑपरेशन चालू असताना येशू आणि माता मरिया बाजूला होते, मी बघितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कारण आई वडिलांनी तशा पद्धतीने प्रार्थना वर करून तयारी करून त्यांना पाठवून दिलेलं आहे. या दिवसांमध्ये YouTube मध्ये बघणाऱ्या लोकांना ऐकायला मिळालेली गोष्ट, प्रेज द लॉर्ड, मी आम्हाला आश्रम मध्ये प्रार्थनेत आलेल्या एका ताईने दिलेली साक्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप मोठा काहीतरी ऑपरेशन होते. त्या ऑपरेशन साठी गेलेले त्या ताईना ऑपरेशन थिएटर मध्ये पोहोचल्यावर तिकडे जे त्यांचे जे बेड आहे ते दिसायच्या ऐवजी तिला तिकडे त्या टेबलच्या ऐवजी तिला तिकडे खूप तिला बरं वाटलं. तिने ते क्रूसावर चढल्यासारखा तिथे जाऊन पडले. तिला माहिती आहे की आता क्रूसावरती आहे. हालेलुया.
आम्हाला समजा YouTube मध्ये त्या बहिणीने साक्ष दिलेला आहे. तिने सांगितलं की येशूला 39 मार बसले. हालेलुया. माझा ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरने सांगितलं की तुला 39 स्टिचेस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपले देव आपल्यापासून लांब नाही. आपले कौटुंबिक जीवन असो, आपले घरगुती जीवन असो, आपले वैयक्तिक जीवन असो, हालेलुया, या जीवनामध्ये आपले परमेश्वर आपले सोबत येत आहे. या अनुभव दुसऱ्या कोणालाच भेटत नाही. हालेलुया. येशूच्या दुःख सागर आपल्या सर्वांसाठी तारणाचा मार्ग म्हणून येशूने आपल्यासाठी तयार करून दिलेला आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी परमेश्वराने तुमच्या बाळाला, पोटामध्येच बाळ असताना बाळाला आशीर्वादित असे वाढवण्याचा दान दिले होते. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्रानी, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. परमेश्वर तुमच्यामध्ये अनेक लोकांना शुभ वर्तमान जगण्यासाठी दान देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.